Hello guys, good morning, have a nice day. This is Basveshwar Kadgaonkar and you all of watching my YouTube channel Speak English with BK. Friends, how are you? I hope all of you guys are fine. May I right? Okay, welcome back to my channel Speak English with BK. Friends, today we are going to learning a very interesting topic, that is the meaning of the word of course. ऑफ कोर्स मित्र हो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण ऑफ कोर्स हा जो इंग्लिश वर्ड आहे तो इंग्लिश भाषा रचनेत कधी वापरतात, त्याचा कुठे कुठे वापर होतो याविषयी आपण सविस्तर पाहणार आहोत. तेव्हा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला पूर्णतः व्हिडिओ पाहायचा आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला पूर्णतः कन्सेप्ट क्लिअर होतील. ओके, सो गाइज, ऑफ कोर्स आपण बऱ्याचदा इंग्लिश स्पीकिंग करताना किंवा इंग्लिश वाचताना हा ऑफकोर्स हा वर्ड पाहिलेला असेल. उदाहरण द्यायचं झालं तर ऑफकोर्स म्हणजे बेशक किंवा जरूर, म्हणजे निसंशयपणे असा सुद्धा होतो. म्हणजे आपण म्हणतो बघा एखाद्या वेळेस, काय मी तुमचं पुस्तक वापरू शकतो का, असं जर आपण एखाद्याला म्हटलं तर तो आपल्याला उत्तर म्हणून काय म्हणेल, ऑफकोर्स, वाय नॉट, किंवा ऑफकोर्स म्हणजेच हो जरूर, त्यात विचारल्यासारखं काय आहे, वापरा ना असं म्हटल्यासारखं. किंवा एखाद्यानं आपल्याला विचारलं, कॅन आय यूज युअर वॉशरूम, मी तुमची वॉशरूम वापरू शकतो का, तर आपण काय म्हणणार, हो यस ऑफकोर्स, किंवा नुसतं ऑफकोर्स, म्हणजे वापरा ना, त्यात विचारण्यासारखं काय आहे, जरूर वापरा असं म्हटल्यासारखं. म्हणजेच ऑफकोर्सचा अर्थ मराठीमध्ये जरूर किंवा निसंशयपणे असा होतो. ओके, तर याचे काही एक्झाम्पल्स पाहूया, जेणेकरून आपणाला कन्सेप्ट क्लिअर होईल. ओके, फॉर एक्झाम्पल, of course she is an excellent doctor. Of course she is an excellent doctor. म्हणजेच बेशक ती एक अतिशय एक्सलंट म्हणजे हुशार, कर्तव्यदक्ष अशी डॉक्टर आहे. किंवा दुसरे एक्झाम्पल द्यायचं झालं तर, ऑफ कोर्स दिस इज जस्ट अ पर्सनल ओपिनियन. ऑफ कोर्स दिस इज जस्ट अ पर्सनल ओपिनियन, म्हणजे अर्थातच हे एक अगदी वैयक्तिक असं मत आहे. ओपिनियन म्हणजे मत, पर्सनल म्हणजे व्यक्तिगत किंवा व्यक्तिशः, म्हणजेच खाजगी मत आहे. ऑफकोर्स हे एक खाजगी मत आहे किंवा पर्सनल मत आहे. तिसरे एक्झाम्पल, ऑफ कोर्स आय विल कम, अर्थातच किंवा जरूर येणार असं, आय विल कम. आपल्याला एखादा मित्र इन्व्हाइट करत असतो बघा, ए तू माझ्या मॅरेज सेरेमनीला यायचं आहे सांग, विसरायचं नाही, असं म्हणून तो बजावलेला असतो. तर त्यावेळेला आपण काय म्हणतो, ऑफकोर्स आय विल कम, म्हणजेच त्याचा अर्थ जरूर, मी येणारच, जरूर म्हणजे नक्की येणार असं म्हटल्यासारखं. किंवा कॅन आय यूज युअर बुक, असं जर कुणी आपल्याला विचारला प्रश्न, तर आपण काय म्हणू, ऑफकोर्स, काय मी आपलं पुस्तक वापरू शकतो का, असं जर कुणी प्रश्न आपल्याला विचारला तर आपण काय म्हणतो, ऑफकोर्स, वाय नॉट, किंवा नुसतंच ऑफकोर्स, जरूर वापरा ना, त्यात विचारण्यासारखं एवढं काय आहे, निसंशयपणे वापरा, बिनधास्त वापरा असं म्हटलं. किंवा कॅन आय यूज युअर वॉशरूम, मी आपली वॉशरूम वापरू शकतो का, असं जर एखाद्याला आपण प्रश्न केला तर तो तिकडून उत्तर म्हणून काय देईल, ऑफकोर्स, वापरा ना, त्यात एवढं विचारण्यासारखं काय आहे, निसंशयपणे वापरा असं म्हटल्यासारखं. किंवा ऑफकोर्स ही इज ॲन आयडियल मॅन, निसंशय तो अगदी
आदर्श असा माणूस आहे. ही इज अन आयडियल मॅन. म्हणजे तो अतिशय आयडियल किंवा अतिशय आदर्श असा तो व्यक्ती आहे. किंवा ऑफकोर्स आय विल अटेंड द मॅरेज सेरेमनी किंवा ऑफकोर्स आय विल अटेंड युअर वेडिंग सेरेमनी. मॅरेज सेरेमनी किंवा वेडिंग सेरेमनी म्हणजेच निसंशयपणे मी तुझ्या लग्न समारंभासाठी येणारच किंवा मी उपस्थित राहणार. ऑफकोर्स आय विल अटेंड युअर मॅरेज सेरेमनी. तर ऑफकोर्स या वर्डचा उपयोग आपण ज्या वेळेला निश्चितपणे किंवा एखादी गोष्ट करणार असतो किंवा एखाद्यानं आपल्याला परवानगी मागितली तर त्याला आपण अगदी बिनधास्तपणे तो कर असं ज्या वेळेला सांगतो. फॉर एक्झाम्पल, कॅन आय यूज युअर बाथरूम. मी तुमची बाथरूम वापरू शकतो का, असं जर कोण आपणाला म्हटलं तर आपण म्हणणार ऑफकोर्स वापरा ना, त्यात काय एवढं विचारण्यासारखं, आपलंच बाथरूम आहे वापरा असं म्हटल्यासारखं. असं संभाषणामध्ये असे वर्ड्स आपण ऐकतो बघा. मराठीत सुद्धा आपण म्हणतो बघा, काय मी तुमचा पेन, काय मी तुमची ही रूम आहे ही वापरू शकतो का, तर आपण काय म्हणतो, हो वापरा ना, त्यात विचारण्यासारखं काय आहे. हे जे म्हणतो त्याला इंग्लिशमध्ये ऑफकोर्स असे म्हणतात. मला वाटतं ऑफकोर्स कधी वापरायचा आणि त्याचा कसा वापर होतो हे आता आपल्याला जवळजवळ समजलेलं असेलच. आय होप ऑल ऑफ यू गाईज अंडरस्टँड the word of course and its proper meaning and proper using. Okay, and even if there is any type of difficulty, any type of conclusion about this word, then please contact me, or you just put your difficulty, put your problem in comment box. I will try to sort out your difficulty 101%. Okay, so guys, if you are new in my channel and even if you are not subscribed my channel, then please subscribe the channel. Firstly, you have red color subscribe button. You just press that button, then you will get four options. Out of these four options, you can select option number 1, that is all option. Then you will get daily updates and notifications of my channel Speak English with BK. If you likes my video, then make it like, share it, and give your best comments. Thank you. Thanks a lot. Have a nice day. Enjoy the day and keep smiling forever.